ये मेरे आवाज कट गई. तर पाणी पितो का? नाही, पाणी नाही. बोलले मला नाही वाटत माझे शब्द कुठे बसतील. तरी 15च्या पाण्यात 16चा बोल्ट. 15च्या पाण्यात 16चा बोल्ट. आणि बापू काका माझे आहे बोल्ट. बोल्ड. तर बापू काकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार बापू साहेब. आवाज येतोय का माझा? एक छोटी सी कविता. जिंदगी एक हकीकत है, हमारे तुम्हारे प्यार की कहानी भी. उस तरफ देखो. नहीं, इस तरफ नहीं हुई, इधर ही देखो. हाँ, शांतपणे ऐका म्हणजे. जिंदगी एक हकीकत है, हमारे तुम्हारे प्यार की कहानी भी. आपने हमें अपनाया, आपकी हम पर मेहरबानी भी. आज का दिन हम सभी के लिए खास है, क्योंकि आज आपकी 75वीं वर्षगांठ है. इसलिए छोटी सी कविता मेरे चवनी छाप के नाम. दुआ करती हूँ भगवान से जिंदगी ऐसी चलती रहे. 54 से 98 और 98 से रुपया बनता रहे. कुठे गेला? आपके हाँ, आपकी चवन्नी छाप चेहरे से ही मेरी मुस्कान है. आपकी चाहत पर ही मेरी आपकी चाहत पर ही जिंदगी का हर पल कुर्बान है. मैं तो क्या आपकी बदौलत हूँ, वरना क्या इस ढेर गुजरी की पहचान है. वरना क्या इस ढेर गुजरी की पहचान है. हाँ, आपकी चाहत पर ही जिंदगी का हर पल कुर्बान है. मैं तो क्या आपकी बदौलत हूँ, वरना क्या इस ढेर गुजरी की पहचान है. बस आप अपने कर्तव्य निभाते रहे, यही तो मेरी जिंदगी की शान है. बच्चे हमारे खुश है, यही तो हमारा अरमान है. आपकी चाहत ही हमारे प्राण है. मेरी जिंदगी में सिर्फ मेरा चवनी छाप ही भगवान है. न चाहते हुए भी बहुत कुछ लिख गए, बस आखिर में यही आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, यही इस ढेर गुजरी की पहचान है. By the way, who doesn't know, Baba always call Mamma Dedguzri and himself as a Chavanni Chap. हेलो. It's a picture. See? Yeah! आणि बापूवर एक मी एक 75व्या एक छोटीशी लघुची कविता लिहिलेली आहे. बापूला आज काय वाटत आहे की आजच्या दिवशी त्याला कोणत्या भावना त्याच्या व्यक्त करून राहिला आहे, त्याच्या मनात चाललेला आहे, त्याबद्दल मी एक कविता हिंदीमध्ये लिहिलेली आहे. आज यह शुभ दिन आया है मेरी जिंदगी में, रंग बिरंगी खुशियां की बहार लेकर. माँ ने उड़ाया ममता का आंचल जिंदगी भर, पिता का आशीर्वाद पाया उम्र भर. घर परिवार भाई बहनों का प्यार मिला जिंदगी भर. कभी न टूटे ऐसी दोस्ती भाई दोस्तों से है. हर कदम पर कदम रहा चले ऐसी जीवन संगिनी पाई.
हर पल खुशियाँ पाई बच्चों से। लगता है हर खुशी बांटू इस महफिल में। बापू है नाम मेरा, बापू से शांति बिखर दूं सभी की जिंदगी में। हॅलो हे मला म्हणायचं होतं ते ऑलरेडी सगळ्यांनी सांगून झालं. मी फक्त एवढंच म्हणेन की माझी मनापासून देवाला एकच प्रार्थना आहे की पुढच्या जन्मी मी त्यांचा मुलगा म्हणून जन्माला यावं. त्यांनी आज 26 वर्ष लग्न झाल्यापासून मला कधीही जाणवून दिलं नाही की मी त्यांचा जावई आहे. दुसरी गोष्ट, देवाकडे हीच प्रार्थना आहे की त्यांच्या दीर्घायुष्यासाठी अशीच प्रार्थना राहून की परत आम्हाला त्यांच्या 100व्या जन्मदिवसासाठी एकत्र येण्याचा योग यावा. बाबा, यू आर ट्रुली अ ग्रेट पर्सन. देर इज लॉट ऑफ थिंग्स टू लर्न फ्रॉम यू. आय होप आय विल गेट अ चान्स टू डेफिनेटली लर्न फ्रॉम यू. वी लव्ह यू ऑल. सारखे निर्देश देत नाही, पण मला 2 पार्ट्स मध्ये बोलायचं आहे, जुईच्या वतीने आणि 2 शब्द माझ्या वतीने. माझ्या पण काही भावना आहेत मला व्यक्त करायच्या. पहिले कोण? जुई, मी प्रोटोकॉल पाळतो. I have the permission to say so. जुईची खूप इच्छा होती की बाबांबद्दल काहीतरी लिहावं आणि आज सीमा जाई सोबत तिने बोलावं. पण मला वाटतं बाबा, जुई आणि संतोष हे वक्तृत्वाच्या बाबतीत एकसारखे आहेत. खूप जास्त इमोशनल आहेत म्हणून बोलू नाही शकत ते लोक. आणि जाई पण आता, सीमा पण आपले इमोशन्स कंट्रोल नाही करू शकत. पण जुई बाबाचा ब जरी बोलली असती तरी रडली असती हे मलाही नक्की खात्री आहे. म्हणून तिने काही लिहिलं नाही, ती लिहू नाही शकली. तिची खूप इच्छा होती पण ती बोलू नाही शकली म्हणून ती लिहू नाही शकली. जुईच्या वतीने बाबा तुम्हाला एवढं म्हणतो की आज 75वी वर्षगाठ हे एक टप्पा आहे. जुई करता तुम्हाला अजून 25 वर्ष जगायचं आहे. कारण की मी जुईच्या वतीने बोलतोय म्हणून तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी पुन्हा बोलीन. पण जुईची इच्छा आहे की तुम्ही सतत तिचा आधारस्तंभ आधीपासून राहिल्यात, पुढे पण कायम जीवनात राहावे. आणि जुईला खूप नाही बोलतायत म्हणून जुईच्या वतीने मी आता थांबवतो. मला माझ्या पण काही भावना व्यक्त करायच्या. मराठीमध्ये चालतील ना? माझा पहिला अनुभव एक विचित्र सासऱ्यासोबतचा जो पहिला आहे. मी विचित्र शब्द वापरतो कारण की त्याला असाधारण हा चांगला शब्द आहे. अरेंज मॅरेज आहे. मुलगा मुलीला बघायला जातो अशी आपल्याकडे पद्धती आहे. मला आधी बघायला माझे सासरे आले, त्यांनी अप्रूव्ह केलं आणि नंतर मला बघायची परवानगी दिली. तर तेव्हा मी गडकरी वाड्यात नितीन गडकरींच्या घरी राहायचो त्यांचा भाचा म्हणून. आणि समोर एक गाय बांधलेली असायची. आणि बाबा आणि शरद मामा मला बघायला आलेत. म्हणजे मला बघायला आल्याचा तो पहिला प्रसंग झाला. आणि पहिल्याच भेटीमध्ये बाबांनी मला माझ्याबद्दल विचारायच्या आधी गायीबद्दल चौकशी सुरू केली. अरे ही जर्सी गाय आहे का? किती लिटर दूध रोज देते? तू दूध काढतोस का? म्हटलं नाही, तो पंडित येतो तो दूध काढतो. मी कधी कधी तिच्या अंगावर हात फिरवायला उभा राहतो. छान छान चांगलं. त्यांच्या मनावरती समाधान दिसलं. त्या दिवशी पहिल्यांदा मला जो फॅमिली मधला हा DNA की प्राण्यांवरती माणसांसारखं प्रेम करणारी ही एक विचित्र फॅमिली, मी विचित्र शब्द पुन्हा वापरतो पण ती मी आता चिरायूमध्ये बघतो, धोनीमध्ये बघतो, विराट सारामध्ये बघतो. त्यांना कुत्र्यांवरती, गायींवरती, माकडांवरती, माशांवरती, सगळ्या प्राण्यांवरती माणसांना इतकंच प्रेम आहे, माणसांवरती कमी नाही. पण हा DNA मला पहिल्यांदा लक्षात आला की आपलं काहीतरी संसार थोडा वेगळा राहणार आहे. नंबर 2, मला यांची ओळख जी पटली ती माझ्या बायकोला पहिल्यांदा एंगेजमेंट नंतर डेटवरती घेऊन गेलो मी. डेट म्हणजे वी हॅड अ डिनर डेट. आणि मी संध्याकाळी 8 वाजता पोचायच्या ऐवजी रात्री 10:30 वाजता पोचलो. जुई तेव्हा तयार होऊन बसलेली 7:30 पासून मग कपडे बदलायच्या तयारीत होती की मी झोपायला जाते. पण मग माझ्यासोबत बाबांनी तिला कन्व्हिन्स केलं की अगं बिझनेसमध्ये उशीर होतो, थोडा वेळ होतो.
जुई आली, आम्ही दोघं सेंट्रल पॉइंटला डिनर करायला गेलो रामदास पेठमध्ये. आणि त्या एका डिनरमध्ये जवळपास 50 वेळा तरी जुईनी बाबांचं नाव घेतलं. इतकी ती घाबरून होती की मी पहिल्यांदा रात्री, इतक्या रात्री कोणासोबत बाहेर आहे, मला बाबांची भीती वाटते. एवढ्या त्यांचा धाक आहे, भीतीपेक्षा धाक म्हणजे त्यांचा रिस्पेक्ट आहे. मला कौतुक वाटलं की बाबांनी 3 सुंदर पोरींना इतकं धाकात ठेवलं आहे. आणि माझी बायको माझ्यासोबत PNC सोबत फर्स्ट डिनर मीटिंग मध्ये पुढच्या आयुष्याचं काही प्लॅनिंग किंवा डिस्कशन करण्यापेक्षा वडिलांबद्दल जास्त विचार करते. तर तिच्या हृदयात माझ्यासाठी असणारी लहानशी जागा मी तेव्हाच ओळखली. तिच्या हृदयात पूर्णपणे बाबा भरलेले आहेत आणि एक लहानसं स्थान माझं पण आहे, हे मी कबूल करतो. बाबांचा स्वभाव म्हणजे असाधारण असा आहे की इतकं विशाल हृदय आहे की गेला तर हत्ती पण जातो, नाही तर सुईलाही जागा मिळत नाही. आणि त्यांच्याकडनं शिकण्यासारखी अशी गोष्ट आहे. खूप कमी लोक त्यांना मानत असतील, पण जे मानतात ते त्यांना देवासारखे मानतात. त्या माणसाने ही कमाई केलेली आहे की ज्या लोकांना दिलं भरभरून दिलेलं आहे, इतकं की लोक देवाच्या ठिकाणी त्यांना मानतात. हे मी स्वतः प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलेलं आहे. डॉक्टर सुनील जोशी असो किंवा इतर खूप लोक आहेत जे आज सफल झाले आहेत, असफल झाले आहेत, पण बाबांनी ज्यांचं केलेलं आहे अगदी विदाऊट कॅल्क्युलेशन, ज्याला निर्व्याज प्रेम म्हणता येईल असं केलेलं आहे. या काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. बहुतेक आम्ही काही अंशी शिकू शकू. रणजितनी म्हटलं तसं मी पुढच्या वर्षी पुढच्या जन्मी तुमचा जावई व्हायला पसंत करेन. नाही, माझे आई बाबा पण छान होते. थँक्यू सो मच बाबा. विश यू व्हेरी व्हेरी लॉंग अँड हॅपी लाईफ. लेडीज एंड जेंटलमैन, टुडे आज हम लोग खेल वेलकम टू कौन बनेगा करोड़पति. और आज हमारे साथ खेलने वाला है मिसेस रेड चड्डी, सॉरी मिसेस रेड्डी. तो मिसेस रेड्डी आप यहाँ पे क्यों आना चाहती हैं? एक्चुअली मैं जिस एरिया में रहती हूँ ना, वहाँ पर बहुत से पुअर लोग रहते हैं. मुझे उनकी गरीबी देख के ना दुख होता है. तो जितनी भी धनराशि मैं यहाँ से जीतूंगी, मैं वो वहाँ से शिफ्ट होने के लिए लगाऊंगी. अभी मुझे उनकी गरीबी नहीं देखनी पड़ेगी. वो सब छोड़िए और ये पहला प्रश्न. 1 किलो कांदे, 1 पैकेट लहसुन, 2 आलू. 2 किलो लिखा है सर. सॉरी, वो ये तुम्हें शॉपिंग लिस्ट. तो ये पहला प्रश्न. इस पूरी दुनिया में कितने देश हैं? ऑप्शन ए 1, बी 300, सी 400, डी 5. सर ए पे ताला लगा दो. ओके, तो ये है अच्छा बराबर प्रश्न, आई मीन उत्तर. और क्योंकि हमारा इंडिया हमारा देश है, बाकी सब भी देश है. हाँ. तो जोरदार गालियां, आई मीन तालियां. प्रश्न 2. इस साल बाबू आबू कितने इयर्स के हैं? अगर सब लोग मेरे साथ बोलेंगे तभी मैं बोलूंगी. 1 2 3 75. हे बापूचा लहान भाऊ आहे, त्याच्या माझ्यामध्ये 4 वर्षाची गॅप आहे. इनफॅक्ट बापू वॉज द लास्ट चाइल्ड ऑफ द फॅमिली, बट समा मी आणि प्रवीण आम्ही पहिल्याला आलो. एनिवे, बापू माझा मोठा भाऊ आहे अँड वी हॅव बीन ही हॅज बीन वन ऑफ द व्हेरी व्हेरी हार्ड वर्किंग पर्सन. आणि त्याच्याबरोबर आम्ही पण राहिलेलो आहे, पण त्याच्यामध्ये आमच्यामध्ये गॅप असल्यामुळे तो ही इज टू बी ऑलवेज अवे फ्रॉम अस. ही वॉज ऑलवेज ॲट हायर लेवल, वी वर ॲट लोअर लेवल. एनिवे, आता त्याच्या जाव्याने सांगितलेलं आहे की बापूला आवडलं तर हत्ती जातो, नाही तर सुई जाते. हे काही बरोबर नाही. येस, नाही, हत्ती जाऊ द्या, सुई पण सुईला पण जाऊ द्या.
नुसतं असं नाही. त्यामुळे बापूंनी फार चांगल्या गोष्टी केल्या. मला आठवत आहे नेटवर्क कंपनी संबंध घाईत गेली होती आणि आमच्या बाबांना काही हँडल करता येत नव्हती. आणि इनफॅक्ट मी बापू नंतर मीच होतो घरामध्ये. त्यामुळे सगळे माझ्या आईला सगळ्या माझ्याशी गोष्टी बोलायची. आणि आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे की आय एम दी डबल ग्रॅज्युएट पर्सन इन द फॅमिली. तर आई माझ्याशी सगळ्या गोष्टी बोलायच्या. बापूंनी नेटवर्क कंपनी आपल्या हातात घेतली आणि त्यांनी ती वर आणली. त्याच्याबद्दल हॅट्स ऑफ टू हिम. नाही तर माझ्या बाबांना ते जमलं नव्हतं, कारण बाबा होते स्वातंत्र्यकाळच्या पहिलीकडचे आणि बाप्या ही वॉज नोईंग द जॅक ऑफ ऑल. ही न्यू हाऊ टू मूव्ह थिंग्स. ही डिड इट. हॅट्स ऑफ टू हिम. पण ते जे त्याच्या जावयाने सांगितलं ते मी त्याला सांगतोय की असं करू नको. कीप चेंज विथ द टाइम. वन हॅज टू चेंज विथ द टाइम. अदरवाइज टाइम विल चेंज यू. थँक्स. ऑल द बेस्ट बापू. आधी मिलिंद ये ना, एक इन्सिडेंट सांगू आपला काकांबद्दल. बापू काकांचा प्रभाव आमच्यावरती सगळ्यांवरती संतोषच्या थ्रू एवढा होता की जेव्हा केव्हा आम्ही टेम्पटेशन मध्ये बसायचो तेव्हा संतोषला 7 वाजता कुठल्याही परिस्थितीत घरी पोचायचं म्हणजे पोचायचं, कारण त्याला दूध काढावं लागायचं. 7 वाजता पोचलायला त्याला, आणि दूध काढणं त्याला बिलकुल आवडायचं नाही, पण तरी त्याची ती शिस्तबद्ध जी होती बापू काकांमुळे त्याच्यावरती जी आली होती ती आजही दिसते. कारण तो आजही खूप मेहनत करतो नेटवर्क कंपनीमध्ये जाऊन सकाळी, किंवा DPS चे बसेस जे आहेत ते सकाळी तो जातो एवढ्या सकाळी उठून वगैरे. तिथे तिची शिस्तबद्ध जी आहे ती जस्ट बिकॉज ऑफ बापू काका. अँड आय पर्सनली would like to share one more thing. When my father expired, he was the one who drove down my father to my house, and that I can never forget. Thank you very much. अजूनही घाबरतो. म्हणजे तो दराराच तसा. म्हणजे आम्ही सगळेच इथे सुद्धा आलो तर बिलकुल एका पाठोपाठ एक असे बसलेला भीतच आहोत. म्हणजे बाबू काकांचा दरारा होता. दराराही तेवढाच होता आणि प्रेमही तेवढंच. एक शिस्तबद्धता होती. आज आम्ही बाप लोक झालेलो, आमची 2-2 मुले झाले, आम्ही बाप झालो, पण त्यांच्याकरता अजूनही आम्ही मुला. लहानपणीचे दिवस होते. आम्ही या उमरीत आमचं लहानपण गेलं, खूप मस्त्या केल्या. आणि एक गोष्ट म्हणजे संतोष आणि मी हडसला, आम्ही 5वी पासून असताना, हो आपण सगळेच होतो, तर त्यांनी एक वेळ डिसाईड केलेली होती. संध्याकाळी येऊन या वेळेला अगदी संतोष यायचा, कुठेही राहायचा, पण तो फॉलो करायचा की जाऊन 6 वाजता मला दूध धुवायचं आहे आणि ते घरी द्यायचं आहे, त्याच्यानंतर मी फ्री आहे, त्याच्यानंतर मी काय करायचं ते करा. एक गोष्ट मी त्यांच्याकडनं जीवनातनं शिकलो. म्हणजे बाबू काकांना संतोषला कमर्शियल पायलट करण्याची फार इच्छा होती, पण कलर ब्लाइंडनेस काहीतरी आल्यामुळे ते होऊ शकलं नाही किंवा ते पूर्ण करू शकले. पण त्यानंतर त्यांनी नटवर सांभाळलं आणि मला अजूनही आठवतंय की त्याला मुंबईला पाठवलं संतोषला. संतोष ज्यावेळेस मुंबईला गेला तर त्यांनी मला सगळा अनुभव सांगितला मुंबईचा. तर लिटरली संतोष लोकलनी त्या ट्रान्सपोर्टमध्ये जायचा, तिथे त्या सगळ्या गोष्टी म्हणजे गाडीच्या ज्या लागणारे जे पार्ट्स आहेत त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी तो तिथे शिकायचा. इवन दो लोडिंग अनलोडिंग त्याच्या खालती, गाडीच्या खालती जाऊन त्याने सगळं पेंचीस पाना काय सगळं 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 त्याला शिकायला लावलं. शिकत असताना
त्याला स्टायफंड मिळायचा, काही पैसे मिळायचे त्याला. तर बाबू काकांनी हे शिकवलं की पैशाचा वापर आणि पैसा हा कसा कमावला जातो आणि त्याला कशा पद्धतीने खर्च करायचा, हे मी त्यांच्यापासून शिकलो. माझ्या जीवनात सुद्धा खूपशा घडामोडी झाल्या, संघर्षातनं आयुष्य काढावं लागलं. आई वडील असताना त्यांच्या छत्राखाली आम्ही होतो, त्यावेळेस काही वाटायचं नाही आम्हाला. आज संतोष फॉर्च्युनेट आहे, त्याला हे सगळं करायला मिळत आहे. मी अनफॉर्च्युनेट आहे की मला त्या गोष्टी नाही करता आल्या. पण आज बाबू काकाच्या रूपात माझे बाबा आहेत, आई आहे, त्यांच्याकडनं भरपूर शिकायला मिळालं या गोष्टी. आणि या गोष्टी मी सुद्धा शिकल्या. संघर्षाच्या काळात मला या गोष्टी कामात आल्या. बस तुमच्या पुढच्या आयुष्याला सुखाचं जावं, दीर्घायुष्य हो. आमच्यासोबत आमचे बाबा 100 वर्ष आमच्या सोबत राहो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. काही दिवसाआधीच कंपनीमध्ये काकांवरती एका माणसाने हमला केला होता, ब्लेडनी चिरा मारला होता. तर ते माझ्या लक्षात होतं खूप वर्ष आधी. तर मी जस्ट त्याच्यानंतर घरी गेलो, तर मला वाटलं काका एकदम फास्ट स्कूटर घेऊन संध्याकाळच्या वेळी आले आणि स्कूटर अशी फेकली आणि धावत धावत मागच्या साईडला गेले. मी त्यांच्या मागे मागे गेलो. म्हटलं काका काय झालं? आपल्या म्हणून मुतायला लागले. तर हे गुण संतोष मध्ये पण आहे आणि चिरायू मध्ये पण आहे. दे कांट कंट्रोल एनिथिंग लाईक दिस. बाबू आता ग्रेट. थँक्यू. सुरुवात कर. बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल, ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे बापू काका, हैप्पी बर्थडे टू यू. श्यामे मलंग सी रातें
सुनते ही ना जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए। कल पे सवाल है, जीना फिलहाल है, खाना बदोशियों पे
हवा चली
ऑल पंजाबी पंजाबी गाणे सांगायचं ऑल पंजाबी सगळं रिमिक्स करतात लोक, एक पण ओरिजिनल